ओम श्री सिद्धभैरव नमः. बघा, आज काय आहे? शंकराचार्य जयंती. जसं हे आपले विचार आहे, गीतेचे विचार हे लोकांपर्यंत जात नव्हते, म्हणून ज्ञानेश्वरीने ज्ञानेश्वरी लिहिली, तुकारामाने गाथा लिहिला, रामदास स्वामींनी दासबोध लिहिला. तसं शंकराचार्यांनी ही संस्कृती घराघरात पोचण्याकरता त्यांनी निश्चय केला. त्यांच्या आईनं त्याला विरोध केला. त्यांनी सांगितलं, आई मला प्रपंच करायचं नाही, मला भारतीय संस्कृती ही पुढं न्यायची. आणि मग शंकराचार्य ज्या वेळेला पंढरपूरला गेले, त्यांनी पांडुरंग अष्टक जे काही अष्टकं लिहिलेत, हे कोणी लिहिले? शंकराचार्यांनी लिहिले. जे आरत्या आहेत, भैरोबाची, खंडेरावाची, गणपतीची, ही आरती कोणी लिहिली? तुकारामाने लिहिली. तर रामदास स्वामीने लिहिली, तुकारामाने अभंग लिहिली. तर ज्या वेळेला हे शंकराचार्य हे काम करत होते, त्यावेळेला त्यांची आई वारली. आणि मग अंत्यविधी करता त्याचे जे काही नातलग होते, त्यांना ते विचार मान्य नव्हते. जसे तुकारामाचे विचार यांना मान्य नव्हते बाबाजी पंताला, तसे त्याचे विचार मान्य नव्हते. त्यांनी त्यांच्या अंत्यविधीला जाण्याला विरोध केला. बघा, त्यांनी काय केलं? त्या आईच्या शरीराचे 3 तुकडे केले आणि मग ती स्मशानभूमीत नेलं, ते एकत्र केले आणि अंत्यविधी दिली. तरी त्यांनी डगमगले नाही. त्यांनी त्या भारतीय संस्कृतीचं काम केलं. बघा, आपल्या करोनामध्ये काही आपले मालकरी होते, मटण जर खाल्लं, दारू पिलं तर करोना होणार नाही. काही काही लोकांनी माळी काढल्या, मटणं खाले. म्हणजे आपला किती निश्चय आहे. म्हणून निश्चयाचे बळ, तुका म्हणे त्याचे फळं. ही जे भारतीय संस्कृतीचं जे काही त्यांनी काम केलं, म्हणून आज त्यांचं नाव काय आहे? अमर आहे. आणि त्यांची काय जयंती साजरी होती. म्हणून समाजाच्या हिताकरता ज्यांनी कामं केले, त्यांना काय येले? महामानव, महात्मा, संत अशा उपमा मिळाल्या. असे हे शंकराचार्य, त्यांची आज जयंती. मग शंकराचार्यांचे पीठ आहेत आणि त्या पीठावर जो असतो तो मीन मानला जातो. शंकराचार्य हा या भारतीय संस्कृतीचा, याचा वेदाचा, वेद उपनिषदाचा मुख्य मानला गेला. आजही शंकराचार्याचे पीठ आहे आणि तिथं त्यांचा मान सन्मान होतो. म्हणून समाजाकरता आपल्या भारतीय संस्कृतीचा एकच हेतू आहे, जगा आणि जगू द्या. मी जगल आणि त्यालाही जगू दे. माझं भरलं पाहिजे, त्याचंही भरलं पाहिजे, माझंही भरलं पाहिजे ही संस्कृती. आणि माझं भरलं पाहिजे विकृती. आज जिकडं तिकडं विकृती मांडली. या विकृतीमुळं अमेरिका, हे जे असे मोठमोठे बलाढ्य देश आहे, आमचंच भरलं पाहिजे. आणि मग हे महायुद्ध झालं. या महायुद्धामध्ये अनेक लोकांना त्रास होऊ लागला. म्हणून आपल्याला ही भारतीय संस्कृती उभी करायची. जगा आज कुटुंबात काय झाले? एकत्र कुटुंब होते, आज एकत्र कुटुंब राहिले नाही. का? माझंच भरलं पाहिजे, मग मी वेगळा पाहिजे. म्हणून आपण एकत्र या, जगा आणि जगू द्या. हे जर पटलं असेल तर क्लिक करा. जय भैरवनाथ महाराज की जय.